डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरती पीडित कुटुंबानं संशय व्यक्त केलेला आहे। कारण या प्रकरणामध्ये आरोपी पोलीस उपनिरीक्षक असल्यामुळे सातारा पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। डॉक्टर तरुणीच्या मोबाईल फोनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलेला आहे। बघूया। मोबाईल सील केला आहे असं सांगितलं, पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला ती आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। तिचे जे गुगल मॅप मधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत। 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंतचे टॉवर लोकेशन पण माहित पाहिजे आहेत आम्हाला। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबानं हे अतिशय महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत। त्यामुळे फलटण पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय। डॉक्टर तरुणीनं फलटणच्या एका हॉटेलात जाऊन आत्महत्या केली। त्यापूर्वी तिनं आपल्या तळहातावर आत्महत्येला जबाबदार असलेल्यांची नावं लिहून ठेवली। PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना तिनं जबाबदार धरलं। या प्रकरणी फलटण पोलिसांकडून तपास केला जातोय। पण डॉक्टर तरुणीच्या मोबाईल फोनवरून तिच्या कुटुंबियांनी हा संशय व्यक्त केला होता। आम्ही 3 वाजता पोहोचलो। दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं, पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मोबाईल फोन कुणी वापरला, तिचं व्हॉट्सअप कुणी सुरू केलं, त्यावरून कुणी मेसेज केले होते का, तिच्या मोबाईल फोनचा पासवर्ड कुणाला माहित होता का, हे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेत। तिचे जे गुगल मॅप मधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत। 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंतचे टॉवर लोकेशन पण माहित पाहिजे आहेत आम्हाला। डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर अखेर फलटण पोलिसांनी मौन सोडलंय। पोलिसांचा तपास हा विक्टिम जे आहेत त्यांचा मोबाईल, त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत ज्या तुम्ही मोबाईलबद्दल म्हणताय त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नये। एकीकडे डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला, तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या दाव्यावर सुद्धा तीव्र संताप व्यक्त केलाय। रुपाली चाकणकरांनी साताऱ्यात जाऊन या प्रकरणी पत्रकार परिषद घेत डॉक्टर तरुणीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं। CDR काढलेले आहेत। या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। चाकणकरांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। आता डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी चाकणकरांना हे कळकळीचं आवाहन केलंय। आरोपीला वाचवण्यासाठी किंवा असल्या गोष्टीत उगाच वेगळं वळण देऊन जनतेला आम्हासारख्या अडाणी माणसाकडून खरं खोटं बोलून घेऊन असं हे करू नका, विनंती माझी की त्यांनी दोन्ही बाजूची पूर्णपणे पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकार म्हणजे स्टेटमेंट वगैरे देऊ नयेत। म्हणजे त्यांनी अगोदर महिला आयोगाच्या नात्याने इथं यायला पाहिजे होतं, पण त्या नाहीत आल्या। तिथंच प्रेस कॉन्फरन्स केली आणि काही जे बोलले आहेत ते। डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येविषयी आजही काही प्रश्न अनुत्तरित आहेत। त्याची उत्तरं पीडित कुटुंबाला मिळाली पाहिजेत, तरच या कुटुंबाला न्याय मिळेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।